पाकिस्ताननं गेल्या 70 वर्षात जगभर दहशतवाद एक्सपोर्ट केला आणि आता हे सगळे दहशतवादी जे मागच्या 70 वर्षांपासून ॲक्टिव्ह होते हे सगळे दहशतवादी आता म्हातारे होत चाललेत। नवीन भरती त्या मानानं आता फार कमी झालेली आहे। त्यामुळे या पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अत्यंत वाईट दिवस सध्या आलेले आहेत, कारण अननोन गनमॅनचा कहर अख्ख्या पाकिस्तानात चालू आहे। आपण मागच्या 2-3 वर्षात बघतोय की पंजाबपासून पेशावरपर्यंत आणि क्वेट्टापासून कराचीपर्यंत कुठल्याही शहरात कुठल्याही दहशतवादी मग तो कुठल्याही संघटनेचा असो कोणीच सेफ नाही। पाकिस्तानचे दिवस पूर्णपणे फिरलेले आहेत आणि आता सध्या एक बातमी आलेली आहे, ती म्हणजे काल पाकिस्तानच्या KPK प्रांतामध्ये शेख युसुफ आफ्रिदी नावाच्या एका दहशतवाद्याला तिथल्या 2 अननोन गनमॅननी सहज रस्त्यावर आले आणि त्यांनी गोळ्या घातल्या आणि निघून गेले। नेमका हा शेख युसुफ आफ्रिदी कोण होता, त्याला अननोन गनमॅननी का मारलं, त्याचा भारताच्या संदर्भातलं त्याचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। शेख युसुफ आफ्रिदी हा पाकिस्तानातल्या KPK प्रांतात राहतो। आता इथं पाकिस्तानचा थोडासा भूगोल समजून घ्या। पाकिस्तानामध्ये 4 महत्त्वाचे प्रांत आहेत, त्यामध्ये आहे पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि KPK म्हणजे खैबर पख्तूनख्वा। आता खैबर पख्तूनख्वा सोडून पाकिस्तानमध्ये काश्मीर नावाचा आणखी एक भाग आहे, पण काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तो पाकिस्तानने लाटलेला भाग आहे, त्यामुळे काश्मीरचं नाव मी याच्यामध्ये घेत नाही, तो पाकिस्तानचा अधिकृत भाग नाही। मुद्दा असा आहे की या KPK प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर आफ्रिदी जमातीचे लोक राहतात। ही आफ्रिदी ही पश्तून पैकी एक जमात आहे आणि शाहिद आफ्रिदी तुम्हाला माहिती असेल, हा शाहिद आफ्रिदी देखील याच आफ्रिदी जमातीचा आहे। भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानने काही टोळ्या या काश्मीरमध्ये घुसवलेल्या होत्या आणि या टोळ्यांच्या जीवावरच पाकिस्तानने काश्मीर क्लेम केला आणि नंतर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं। हे सगळं आपल्याला माहिती आहे। या ज्या टोळ्या होत्या ज्या काश्मीरमध्ये घुसलेल्या होत्या त्या याच आफ्रिदी जमातींच्या टोळ्या होत्या, एवढं आपल्या लक्षात राहू दे। पण खरं बघितलं तर हे KPK मधले आफ्रिदी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानच्या विरोधात असतात। ते भारताच्या विरोधात कमी असतात, पाकिस्तानच्या विरोधात असतात, पण तरी देखील त्यांचा वापर पाकिस्तानने मागच्या काही वर्षांपासून करायला सुरुवात केलेली आहे। हा शेख युसुफ आफ्रिदी हा काही आत्ताचा नवीन दहशतवादी नाही, तो मागच्या जवळजवळ 30-40 वर्षांपासून ॲक्टिव्ह आहे आणि विशेषतः तो KPK मध्येच ॲक्टिव्ह आहे। त्यानं थोड्याफार प्रमाणात जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्यासाठी देखील रिक्रुटमेंट केलेली आहे। हा दहशतवादी त्याच्या घराबाहेर फिरत होता, तिथं 2 अननोन गनमॅन बंदूक घेऊन तिथं पोहोचले। त्यानं पळायचा प्रयत्न केला, पण पळता पळता त्याच्यावरती गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला। आता हा दहशतवादी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता, KPKचा असं समजतंय। याच्याशिवाय त्यानं ISISच्या खुरासान प्रोविन्ससाठी देखील लोकांची भरती केल्याचं समजतंय। आता भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की हे या प्रांतातले KPK मधले लोक जे सहसा बघितलं तर पाकिस्तानच्याच विरोधात असतात, कधी भारताच्या विरोधात जास्त करून नसतात। यांच्यापैकी अनेक दहशतवादी संघटना जसं की TTP या पाकिस्तानला जखमी करण्याचं काम मागच्या अनेक वर्षांपासून करतायत, पण हा दहशतवादी तिथं लष्कर-ए-तोयबासाठी आफ्रिदी जमातीतल्या लोकांची भरती करायचं काम करत होता। त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांना एक प्रकारे भारताविरोधात किंवा तालिबान विरोधात शस्त्र घेण्यासाठी तयार करणं हे याचा महत्त्वाचा रोल होता, कारण या प्रांतातले लोक विशेषतः भारताविरुद्ध आपल्या हातात शस्त्र घेत नाहीत, त्यामुळं हा त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि KPK मधून लष्कर-ए-तोयबासाठी दहशतवादी पुरवायचं काम करायचा। लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असलेला हाफिज सईद हा याचा अत्यंत जवळचा सहकारी होता असं समजतंय। त्यामुळं एका मोठ्या दहशतवाद्याला कंठस्नान घातलं गेलं ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आता भारताच्या दृष्टीने जे झालं ते अत्यंत चांगलं झालं असलं तरी आपण नेहमी म्हणतो की एक नवीन धुरंधर आता ॲक्शनमध्ये आला आहे आणि त्याच्याप्रमाणे ही हत्या घडून आलेली असू शकते, पण यामध्ये आणखी एक दुसरा अँगल देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळी जे अननोन गनमॅन असतात ते भारताचेच असतील असं सांगता येत नाही। यावेळी मात्र हे अननोन गनमॅन TTPचे असण्याची शक्यता आहे। त्यासाठी थोडंसं तुम्हाला याचा बॅकग्राऊंड सांगतो। पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे TTP म्हणजे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान। आता पाकिस्तानचा TTP प्रॉब्लेम एक आहे आणि पाकिस्तानचा बलोच प्रॉब्लेम दुसरा आहे। त्यामुळे TTPला आता लवकरात लवकर संपवणं हे आसिम मुनीरचं आणि शहबाज शरीफचं सर्वात मोठं लक्ष्य आहे आणि त्यानुसार ते प्रयत्न देखील करतात।
म्हणूनच बघा काही दिवसापूर्वी पाकिस्तानचं अफगाणिस्तानबरोबर युद्ध झालं, ते होण्याचं कारणच हे होतं की अफगाणिस्तान TTPच्या दहशतवाद्यांना मदत करतो, या कारणास्तव पाकिस्ताननं अफगाणिस्तानबरोबर युद्ध केलं। त्यामुळे पाकिस्तानसाठी TTP ही केवढी मोठी प्रायोरिटी आहे ते तुम्हाला समजलं असेल। आणि याचाच परिणाम म्हणून TTPच्या विरोधात काम करणारे जे काही KPK मधले लोक आहेत, आता TTPचं ते सगळं अख्खं ग्राउंड जे KPK हे राज्यच आहे ते TTPचंच राज्य आहे असं आपण म्हणू शकतो। आणि त्यामुळे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या विरोधात जे काही लोक या ठिकाणी काम करतायत, आता हा जो दहशतवादी होता आफ्रिदी, हा तिथल्या ISISच्या खुरासान प्रोविन्ससाठी देखील काम करत होता। म्हणजे ही ISISची खुरासान प्रोविन्स काम कुणासाठी करते तर ती पाकिस्तानच्या ISI साठी करते, लष्कर-ए-तोयबा कुणासाठी काम करते तर ती पाकिस्तानच्या ISI साठी करते। आणि हे सगळे लोक तालिबानच्या विरोधात आहेत जे अफगाणिस्तानचं सरकार आहे। त्यामुळे या लोकांना अशक्त करण्याचं काम जर कुणाला करायचं असेल तर ते TTPला करायचं आहे। म्हणून कदाचित TTPच्या अननोन गनमेननी यावेळीची ही हत्या केली असू शकते, पण भारताच्या अननोन गनमेननी केलेली असण्याची शक्यता देखील अजिबात नाकारता येत नाही। फक्त घटना KPK मध्ये घडलेली आहे त्या एकाच गोष्टीमुळे इथं डाऊट येतोय। पण भलेही भारतानं मारो किंवा तालिबाननं मारो, कुणीही मारो, भारताचा एक शत्रू मेला ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। यानं मोठ्या प्रमाणावरती KPK मधल्या लोकांची भरती करून जम्मू काश्मीरमध्ये दिलेली होती, LET साठी काम केलेलं होतं, त्यामुळे तो मेला बरंच झालं। पण भारतासाठी सर्वात महत्त्वाची बातमी त्या दिवशी असेल ज्या दिवशी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना मसूद अझहर किंवा लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद मारला जाईल। तो कधी मारला जाईल माहिती नाही, पाकिस्तानच्या ISIनं त्यांना व्यवस्थितपणे लपवून ठेवलंय, ते सहसा बाहेर येत नाहीत, पण एक दिवस त्यांचा देखील येईल असं आम्हाला वाटतं। या संपूर्ण प्रकरणाबद्दल जी काही हत्या झालेली आहे या नवीन दहशतवाद्याची, एकूण जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये मागच्या 3 महिन्यात ही तिसरी दहशतवाद्याची हत्या झालेली आहे। त्यामुळं अशाच पद्धतीच्या हत्या दर महिन्याला होत राहतील तर पाकिस्तान लवकरच दहशतवाद मुक्त होईल असं आपण म्हणूया। या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।